इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या ओला कंपनीबाबत सध्या पालघर आणि आसपासच्या भागातील ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। कारण एकच, दुरुस्तीची अपुरी व्यवस्था आणि ग्राहकांच्या समस्या सोडवण्यात आलेलं अपयश। बोईसर येथील ओलाचं अधिकृत शोरूम काही महिन्यांपूर्वीच बंद पडलं, त्यामुळे संपूर्ण दुरुस्ती आणि देखभाल यासाठीचा भार आता फक्त पालघर शोरूमवर पडतोय। परिणामी पालघर बायपासवरील शोरूम बाहेर शेकडो गाड्या रांगेत उभ्या असून त्यांची दुरुस्ती दिवसभरातही पूर्ण होत नाही। इंधन खर्च न लागणाऱ्या या इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला होता। 1 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करून अनेकांनी या गाड्या घेतल्या। मात्र गेल्या वर्षी आणि यंदाच्याही पावसाळ्यात गाड्यांचे सुटे भाग, बॅटऱ्या आणि तांत्रिक सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने गाड्यांची दुरुस्ती महिनोमहिने रखडते आहे। तांत्रिक कुशल कामगारांची कमतरता, भागांची टंचाई आणि वेळेवर न मिळणारी सेवा यामुळे नागरिक त्रस्त आहेत। शोरूममध्ये समाधानकारक सेवा न मिळाल्याने काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन व धमकावण्याचे प्रकारही घडले। याच पार्श्वभूमीवर बोईसरमधील शोरूम बंद करण्यात आलं आणि आता एकमेव पालघर वर्कशॉपवरच संपूर्ण दडपण आहे। ग्राहकांच्या मते अनेकदा शोरूम बाहेर शटर बंद ठेवून मागच्या बाजूने काम चालतं। यामुळे लाखोंचा खर्च करून गाडी घेतलेले नागरिक सेवा न मिळाल्याने संतप्त झालेत। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।